नमस्कार, शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। काय माहिती आहे का, आमच्याकडे बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी मी आज नैवेद्य बनवलेला आहे। आता कसं उद्या त्यांची विसर्जनाची तयारी आहे, उद्या विसर्जन आहे, म्हणून मी आज त्यांना पाहुणचार म्हणून छान असा नैवेद्य बनवलेला आहे गोडाचा। तर आपण बघूया आता। तर तुमच्यासोबत मी आता शेअर करता मी काय काय बनवलेलं आहे ते। सगळ्यात आधी वाढू आपण मीठ, त्यानंतर जवसाची चटणी, जवस चटणी, तिळाची चटणी, तिळाची चटणी आहे, ठेचा, काकडी आणि टमाटरची कोशिंबीर, पंचामृत, छान असं पंचामृत बनवलेलं आहे मी। भजे आणि हे धोप्याच्या पानाचे भजे बनवलेले आहेत मी। पापड, आणि ही आलू तोंडलीची भाजी, आलू आणि तोंडलीची भाजी, आणि कढी बघा, भात, आणि पुरणाची पोळी, पुरणपोळी आहे, साधी पोळी, पुरणपोळी बरोबर दूध, वरण भातावर साजूक तूप, पुरणपोळीवरती तूप, आणि बाप्पासाठी बनवलेले आहेत मी मोदक, पुरणाचे मोदक। हे बघा, हे बघा लाडू आणि अनारसा, आणि बनवलेली आहे मी कतली। हे बघा, छान अशी कतली बनवलेली आहे, आमच्याकडे महालक्ष्मीला बनवल्या जातात। आणि हे साधं वरण आहे। आता ताटामध्ये कसं बसत नाही आहे एवढं, म्हणून मी वरण इथे ठेवलं। बघा, मी असा नैवेद्य बनवलेला आहे बाप्पासाठी। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, कमेंट करा, आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।